आदित्य ठाकरे इथले आमदार आहेत. हे आपल्याला दरवेळेला सांगतात A+ वरोळी आणि खूप काही काम केलं वगैरे असं सांगतात. पण डोळ्याला दिसणाऱ्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचं दिसतं की जसं प्रेमनगर, सिद्धार्थनगर, झोपडपट्टी 30 वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी जांभोरी मैदानाचं सुशोभीकरण काढलं. ते तर खरं म्हणजे ती गडबड होती खरं. आम्ही चेक केलं कोण करतंय, PWD करतंय, BMC करतंय ते कळायला मार्ग नाही. आणि काहीतरी 1,80,00,000 वगैरे असे काहीतरी खर्च करून काय केलं देवाला माहिती. ते स्विमिंग पूल होतं दरवेळेला. त्या पावसाळा झाला की आतमध्ये लोक पाण्यात स्विमिंग वगैरे करतात. 57 लोकांना एका घरातून बाहेर काढलं बिल्डिंग बनवण्यासाठी. ते पण सगळे मराठी होते. ते पण बाहेर पडले ना. मग तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? तुम्ही काही करा, पैसे खा, पण लोकांची तर सेवा व्हायला पाहिजे. बरं, आणि ह्यांना यावेळेस आम्ही जागा दाखवणार 100. मराठी अमराठी या विषयावरती काही न चर्चा करता आपल्याला जे डेव्हलपमेंट पाहिजेत त्याच गोष्टींवरती, आणि माझं सुद्धा मत. आणि आता तो विश्वास मी पक्का करणार. 16 तारखेला गुलाल लावणार. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात आणि उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. राजकीय पक्षांमधलं अंतर्गत निगोशिएशन आता संपलेलं आहे आणि उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. वॉर्ड क्रमांक 196चे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सोनाली सावंत यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि सोनाली सावंत यांचे पती म्हणजे साहजिकच दीपक सावंत हे भाजपचे वरळी विधानसभेचे प्रमुख आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेतोय की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक कशी रंगणार आहे. येणारा नगरसेवक, वॉर्ड क्रमांक 196चा नगरसेवक काय काय काम करू इच्छितो, काय काय कामं झाली पाहिजेत, अनेक गोष्टींचा आपण यामधून खुलासा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सावंत साहेब, स्वागत आहे आपलं. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर ही आपण बातमी करतोय. आणि ह्या 2026मध्ये नव्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अनेक वर्षानंतर मुंबईला आता एक नगरसेवक मिळणार आहेत. बरेच वर्ष नगरसेवक नव्हते, प्रशासक होते. काय सांगताय, काय विजन असणार आहे? वॉर्ड नंबर 196चं भवितव्य काय असणार आहे? प्रथम तर आज आपण 2025च्या शेवटच्या दिवशी बसलो आहोत आणि हे चर्चा करत आहोत. उद्या येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्व वरळीकरांना मी शुभेच्छा देतो. आणि तुमचा प्रश्न साहजिक आहे की आता निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये मी प्रथम आमचे सर्व वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे, ज्यांनी मी 30 वर्ष ह्या वॉर्डमध्ये काम केलं, त्यानंतर आज मला ती संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि जर तुम्ही मला विचाराल की आता ह्या निवडणुकीमध्ये आपण काय करू शकतो, भारतीय जनता पार्टी म्हणून आणि महायुती म्हणून आपण ह्या वॉर्डाचा विकास काय करू शकतो, तर जसं की प्रत्येक वेळेस आदित्य ठाकरे इथले आमदार आहेत. हे आपल्याला दरवेळेला सांगतात A+ वरोळी आणि खूप काही काम केलं वगैरे असं सांगतात. पण डोळ्याला दिसणाऱ्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचं दिसतं की जसं प्रेमनगर, सिद्धार्थनगर, झोपडपट्टी 30 वर्षापासून तशीच पडलेली आहे. तसेच गटारात लोक राहत आहेत. जसं की वरळी आमच्याच वॉर्डमध्ये, माझ्याच वॉर्डमध्ये जांभोरी मैदान आहे. त्या जांभोरी मैदानामध्ये एक दीड वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी जांभोरी मैदानाचं सुशोभीकरण काढलं. ते तर खरं म्हणजे ती गडबड होती खरं. आम्ही चेक केलं कोण करतंय, PWD करतंय, BMC करतंय ते कळायला मार्ग नाही. आणि काहीतरी 1,80,00,000 वगैरे असे काहीतरी खर्च करून काय केलं देवाला माहिती. ते स्विमिंग पूल होतं दरवेळेला. त्या पावसाळा झाला की आतमध्ये लोक पाण्यात स्विमिंग वगैरे करतात. त्या सुशोभीकरणाच्या नावावर तिथे 11 मराठी स्टॉलधारक होते आणि जे परमनंट होते, ज्यांच्याकडे खरंच लायसन होते आणि ते सगळे लीगल स्टॉलधारक होते, हे सगळे आपले मराठी होते. आणि खरं तर सांगायचं म्हणजे ते पक्के शिवसैनिक होते, उबाटा गटाचे. अशा लोकांना इथल्या नगरसेवकांनी त्यांना सांगितलं की सुशोभीकरण होतं आहे आणि खूप चांगली गोष्ट होते, असं होणार तसं होणार, आणि त्यांना तिथून हटवल्यानंतर सुशोभीकरण झाल्यानंतर त्यांना तिथे स्टॉलच लावायला नाही दिलं. तुम्ही चौकशी करा.
मग हे मराठी माणसं नाही आहेत का? तुम्ही एका ठिकाणी मराठी माणूस बोलता, मग असं कशाला मराठी माणसांना रस्त्यावर आणता? सिद्धार्थनगरमध्ये 57 लोकांना एका घरातून बाहेर काढलं बिल्डिंग बनवण्यासाठी, ते पण सगळे मराठी होते, ते पण बाहेर पडले ना. मग तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? तर माझं प्राधान्य पहिलं असं असणार आहे की पहिलं तर प्रेमनगर सिद्धार्थनगरमधले जे काही लीगल टेड आहे ते लीगल कायदे तज्ज्ञांना घेऊन बसून ते पूर्ण करायचं आणि कसंही करून हे रिडेव्हलपमेंट करायचं. जे लोक त्रासात आहेत, गरिबीत आहेत, अशा लोकांना पहिली मदत करायची. वरळी जांभोरी मैदान जे 11 स्टॉलधारक आहेत त्यांना पहिलं त्यांना त्यांच्या मूळ जागेवर आणून द्यायचं, हा माझा प्रयत्न असेल. आदित्य ठाकरे इथले वरळीचे आमदार आहेत, त्या आमदारांनी वरळीतले जवळजवळ 3 का 4 टॉयलेट्स गायब केले. ते टॉयलेट्स पहिले करून द्यायचे. टॉयलेट्स म्हणजे काय नुसते स्लमच्या लोकांना नाही लागत. आता येणारे जाणारे लोक असतात, बसमधनं प्रवास करत असतात, रस्त्यावर प्रवास करत असतात. टॉयलेट जर जायचं असेल तर तुम्ही टॉयलेटच ठेवले नाहीत. मग आम्ही काय म्हणायचं, तुम्ही बिल्डरची सेटिंग केली का? तुम्ही काही करा, पैसे खा, पण लोकांची तर सेवा व्हायला पाहिजे. बरं, नवीन तर देतच नाही तुम्ही, आहे तेच काढून टाकताय. मग त्याची व्यवस्था नको व्हायला का? टॉयलेट लोकांना होत नाही का? रस्त्यावर चालता फिरताना जाता येत नाही का? त्यामुळे त्याचा पहिला आम्ही विचार करणार. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे खूप जास्त काहीतरी सिंगापूर करणं वगैरे हा सगळा विषय नाही, पण बेसिक गोष्टी तर दिल्या पाहिजेत, ते आम्ही पहिलं करणार. सावंतसाहेब, एक राजकीय प्रश्न. ही उमेदवारी मिळवताना सोनाली सावंत म्हणजेच दीपक सावंत यांना खूप संघर्ष करावा लागला अशा चर्चा आहेत बाहेर. काय सत्यता आहे याच्यामध्ये? नाही, मला असं वाटतं असं कसं आहे माहिती आहे, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये लोक अनेक वर्षापासून काम करत असतात. जसं मी 30 वर्षापासून काम करतो तसं अनेक जण काम करत असतात. आणि तिकीट मागणं हे काही गुन्हा नाही ना. काम करतात ते लोक, तर प्रत्येकाची इच्छा असते की मला तिकीट मिळावं, मी इलेक्शन लढावं, आणि इच्छा असायला पाहिजे ना. त्याप्रमाणे सगळेजण संघर्ष करत होते, मी पण करत होतो. मला यश आलं, माझ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आणि आता तो विश्वास मी पक्का करणार. 16 तारखेला गुलाल आपलाच. सावंतसाहेब, प्रामुख्याने ह्या 196 वॉर्डमध्ये आता जर पहिल्या फटक्यामध्ये जर कुठल्या समस्या सोडवायच्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या असाव्यात आणि त्या सुटल्या पाहिजेत तातडीने असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिलं म्हणजे टॉयलेट, जे महानगरपालिकेच्या अंडर असतं, ज्याला काय करायला काय केंद्राची परमिशन लागत नाही. ठीक आहे, केंद्राची असेल तर आमचंच सरकार आहे, ते पण लागेल, पण काही गरजच नाही त्याला. आम्ही पहिलं टॉयलेट्स करून घेऊ, स्वच्छता करू. ठीक आहे, इथे जे हायराईजमध्ये मी अनेक वेळा फिरतो त्यावेळेस आहे ना, पोल्युशन हा खूप मोठा विषय झालेला आहे. वरळीमध्ये बांधकाम आणि कन्स्ट्रक्शन एवढं वाढलेलं आहे, ते व्हायला पाहिजे, डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे, पण त्याचा त्रास लोकांना खूप होतो आहे. BMCमध्येच कुठेतरी खड्डे खणून ठेवते. मला तर असं वाटतं की आम्ही प्रयत्न करणार आहे की हे जे खड्डे खणले जातात रस्त्यावर, काय असतं, सर्वसाधारण माणूस जो असतो ना त्याला हे माहीत नसतं की उद्या इथे खड्डा खणणार आहे का. आणि BMCवाले त्यांच्यानुसार त्यांच्या परमिशन गपचूप काढून घेतात, ते पण कायद्यानेच करतात. पण त्या माणसाला माहीत नाही ना की मला इथून जायचं आहे, तर आज माझी गाडी, मला इथून जाताना रस्ता बंद असेल, ट्रॅफिक जास्त होईल. पहिलं तर हा नियम आणण्याचा प्रयत्न करणार की 15 दिवस अगोदर ह्या रस्त्यावर काय होणार आहे हे कळलं पाहिजे लोकांना, मोठे बोर्ड लागले पाहिजेत, जेणेकरून लोक पूर्वसूचना दिल्यानंतर ते आपलं काम करू शकतात. आणि डेव्हलपमेंट ही पाहिजेच. कधी फुटपाथ खणली जाते, कधी रस्ता खणला जातो, पण ह्याचं इंटिमेशन असायला पाहिजे लोकांना. अचानक काहीतरी गोष्टी होतात चांगल्यासाठी, लोकांना त्रास होतो, त्या होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करणार. सावंतसाहेब, महिला रिझर्वेशन मुंबईत बऱ्यापैकी वाढलेलं आहे किंवा मिळालेलं आहे, आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आलेल्या माध्यमांमधल्या चर्चा किंवा माध्यमांमधल्या बातम्या, महानगरपालिकेत असंख्य घोटाळे आणि असंख्य भ्रष्टाचार झालेले आहेत. ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेले आहेत, इंजिनियर्सच्या माध्यमातून झालेले आहेत, कुठे कारवाया देखील झालेल्या आहेत. आता महिलांना उमेदवारी दिलेली आहे, साहजिकच आपल्या पत्नी देखील महिला उमेदवारच आहेत, परंतु महिला ह्या थोड्या दयाळू असतात, थोड्या भोळसट असतात. कुठेतरी हे कॉन्ट्रॅक्टर नावाची एक जे कॅरेक्टर आहे, जी जमात आहे, ती कुठेतरी लबाडी करून कुठेतरी फसगत करण्याची शक्यता आहे का? मग महिलांना त्याच्यावरती तेवढा स्ट्रॉंग आक्षेप घेता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमचा पाठिंबा कसा राहील जर
आपल्या पत्नी जर निवडून आल्या, एक पग धरून चाला, कसं करणार? हे कॉन्ट्रॅक्टर त्यांना हातोहात फसवण्याचा प्रयत्न करणार. मॅडम असं केलं, मॅडम तसं केलं, हे योग्य आहे, ते योग्य आहे, क्वालिटी, दर्जा, अशा अनेक गोष्टी आहेत. मला तर पहिलं हे मी तुमच्या मताशी सहमत नाही की महिला भोळ्या असतात. आजकाल महिला खूप हुशार झाल्यात, सुशिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांना मला तर असं म्हणायचं की पुरुषांपेक्षा जास्त कळतं आणि त्या व्यवहारी असतात. त्याच्यामुळे ते पुरुषांपेक्षाही जास्त त्याच्यावर वचक ठेवून काम करून घेतील. तुमचा हा मुद्दा बरोबर आहे की करप्शन थोडं कमी होईल, ते चांगलं आहे, ते होईल कमी, पण ते काम चांगलं करून घेतील असं मला वाटतं. सावंतसाहेब, या आता ह्या 196मध्ये ही जी लढत होणार आहे, आपले प्रतिस्पर्धी उमेदवार देखील आहेत. तुम्हाला काय वाटतं, प्रामुख्याने कुठल्या उमेदवाराशी तुमची लढत होण्याची शक्यता आहे? म्हणजे सोनाली सावंत यांची मुख्य लढत कुठल्या उमेदवाराशी जास्तीत जास्त होईल असं तुमचं मत आहे? मला असं वाटतं जे गेल्या 30 वर्षापासून वरळीवर राज्य करत आहेत, जे आपले इथले नगरसेवक आहेत, ते तर मागच्या 3 टर्म इथे नगरसेवक आहेत. पण नगरसेवकाचं काम काय आहे तर रस्ते, पाणी, गटारं, या सगळ्या गोष्टी, लाईटच्या स्ट्रीट लाईट, ह्या सुविधा असायला पाहिजे. तुम्ही मेन रोडवर आहे ना, जसं आदित्य ठाकरे म्हणतात A+ ना, मेनवर रोडवर तुम्ही लाईट लावल्या आणि त्या फुटपाथ काढून त्याचे कलरिंग केले, पण गल्लीमध्ये जा ना. तुम्ही आज प्रेमनगर, सिद्धार्थनगर स्लममध्ये जा, कधी बघा लाईट्स आहेत का, गटारं वाहत आहेत, रस्ते नाही आहेत, खड्डे खणून ठेवले आहेत, कोणीही लक्ष देत नाही. मग का नाही केलं? हेच आमचे प्रतिस्पर्धी असणार आहेत आणि ह्यांना यावेळेस आम्ही जागा दाखवणार 100%. सावंतसाहेब, आपण देखील सुशिक्षित आहात, आपल्या पत्नी देखील सुशिक्षित आहेत. तुम्हाला काय वाटतं, एंटायर महानगरपालिकेच्या कुठल्या पॉलिसीजमध्ये फरक झाला पाहिजे? आजच्या डेटला मुंबईकरांची काय गरज आहे? जे प्रशासकीय लेवलला त्या पॉलिसी अप्लाय झालेल्या नाही आहेत, ज्या आता होणं गरजेचं आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, डेव्हलपमेंट ही चालूच आहे. जसं की सर्वात मोठी डेव्हलपमेंट ही आहे की सर्व रोड RCC करायचे आपण ठरवलं आणि आत्ता गल्ली गल्लीतला रोड RCC होतो आहे. पूर्वी काय होतं की RCC ही कल्पना आधी नसेल आली का? आली होती, पण काय आहे की हे जे उबाटाचं सरकार असायचं, त्यांची सत्ता होती, ते काय होतं की त्यांना आहे ना दरवर्षी टेंडर निघायचं, दरवर्षी रोडचा मेंटेनन्स झाला पाहिजे आणि याच्यात आपलं चांगले पैसे निघत होते. सर्व नगरसेवकांना, त्यांच्या नेत्यांना सगळे पैसे निघत होते. आत्ता काय ना, जे RCC रोड असतात ना, ते 10-15 वर्ष त्याला काय होत नाही. त्यामुळे हा एक मोठं काम झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी यांचे नगरसेवक आहेत उबाटाचे, त्या ठिकाणी त्यांनी यांना विकासच नाही केला. काही गोष्टी अशाच अडकवून ठेवल्या. ज्या अडकवून ठेवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या प्राधान्याने पहिल्या कंप्लीट करायच्या. त्यामुळे जर लोकांनी संधी दिली तर पहिलं म्हणजे उबाटाच्या नेत्यांनी जो त्रास दिलेला आहे लोकांना, आपल्या जसं या वॉर्डामधल्या, त्या संधी मिळाल्यावर लगेच ते कंप्लीट करायचं, पूर्ण करायचं. माणसाला माणसाप्रमाणे राहायला तर दिलं पाहिजे, तेवढं तर बेसिक गोष्टी द्यायला पाहिजेत ना. तुम्ही त्याला खूप असं 5 स्टार लाईफ देऊ नका, पण जे बेसिक पाहिजे ते तर दिलं पाहिजे. सावंतसाहेब, एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आपण डेव्हलपमेंट, महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशन, मग आरोप प्रत्यारोप, ह्या सर्व गोष्टी झाल्या, पण एक सर्वसामान्य माणसाचा प्रश्न, आदर्श नगरसेवक कसा असावा? मला असं वाटतं आदर्श नगरसेवक असा असावा की त्याने स्वतःचा पहिलं तर कामधंदा असायला पाहिजे. लोकांची सेवा तर करायलाच पाहिजे. काय होतं, बेसिक माणसाची जी गरज असते ना, पैशाची बेसिक, माझं घर कसं चालतं, कोणाचं घर 10,000त चालतं, कोणाचं 10 लाखात, कोणाचं घर 10 करोड. खायला किती लागतं? त्यांनी स्वतःचा व्यवसाय असायला पाहिजे, धंदा असायला पाहिजे. असाच माणूस हे सर्व करू शकतो. काय आहे, महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत म्हणजे एकदा नगरसेवक गेला की त्याला तो फुल टाईम काम करायला लागतं, त्याला त्याचा नोकरी धंदा सोडायला लागतो. पण हा ट्रेंड झाला. हा ट्रेंड कुठून आला? हा आधीच्याच लोकांकडनं आला ना. हळूहळू ही व्यवस्था अशी झाली पाहिजे ना की तुम्ही तुमचं काम पण सांभाळताय आणि तुम्ही लोकांची सेवाही करताय. त्यामुळे ते करप्शन थांबेल, मला असं वाटतं. वॉर्ड क्रमांक 196च्या भाजपच्या उमेदवार सोनाली सावंत आहेत. ताई, स्वागत आहे आपलं. नमस्कार. थोड्या वेळापूर्वीच दीपक सावंत यांनी या वॉर्डबद्दल, या उमेदवारीबद्दल अनेक विषय मांडले. आता उमेदवार म्हणून आम्ही तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय,
काय वाटतं तुम्हाला, हा 196 वॉर्ड आहे ज्या ठिकाणी आपण इच्छुकता दाखवली आहे, काय गरजेचं आहे तिकडचं? प्रथम मला देवेंद्रजींचा आणि अमित साटम या दोघांचे मला आभार मानायचे आहेत. काल आमचं फॉर्म भरून झालेले आहे आणि आजपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत. आता आमच्या वॉर्डच्या ज्या समस्या आहेत 196च्या, त्या अगदी तिथे सगळ्या टाईपच्या आहेत. म्हणजे हाय राईज पण आहेत, लो पण आहेत, स्लम्स पण आहेत, मिडल सुद्धा आहेत क्लास तिथे. पण ज्या स्लम्स आहेत तिथे तर अति वाईट परिस्थिती आहे त्यांची. म्हणजे त्यांच्या मूलभूत त्यांना सुविधाच नाही आहेत. त्यांना गटार वाहते, घराच्या खालतून गटार वाहते, त्यांच्या पाणीची सुविधा नाही आहे, राहण्याचं तर खूप म्हणजे वांदेच आहेत त्यांचे. तर आमचा आता अजेंडा तोच असणार आहे की पहिलं आपण झोपडपट्टी आहे ही मुक्त. वरळीचं खूप वाईट अवस्था आहे सध्या तरी. आपण साऊथ साईडला गेलो तर त्यांचे रस्ते वगैरे तरी बरे आहेत, पण जरा खेद आहे की वरळीकडे जरा लक्ष कमी दिलेलं आहे. तर वरळीकडे म्हणजे या स्लम्स मधून आम्ही स्टार्ट करणार आहे पहिली. अच्छा ताई, विषय असा आहे की हा जो तुमचा वॉर्ड आहे त्यामध्ये 3 कॅटेगरीचे लोक आहेत. एक तर अति गरीब श्रेणीतली मंडळी आहेत, एक मध्यमवर्गीय आहेत आणि एक अति श्रीमंत आहेत. असा संपूर्ण म्हणजे तुम्हाला ह्या तिन्ही कॅटेगरीला अटेंड करायचं आहे. कसं बघाल तुम्ही? प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असणार, प्रत्येकाचे विषय मांडण्याची पद्धत वेगवेगळी असणार आहे. कसं वाटतं तुम्हाला? हा वॉर्ड डिफिकल्ट वाटतो का सोपा वाटतो तुमच्यासाठी? नाही, सोपा तर नक्कीच नाही आहे आज, कारण का खूप वर्ष तिथे डेव्हलपमेंट झालेल्याच नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्लम्सकडे जास्ती लक्ष देणार आहेत. असं नाही आहे की तिथेच हे असणार आहे. स्लम्समध्ये बऱ्याच आहेत डिफिकल्टी त्या लोकांना. मिडलच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर BDD चाळ आहे, पोलीस कॅम्प आहे. पोलीस कॅम्पमध्ये पण वेगळे प्रश्न आहेत त्यांचे की त्यांना मालकी हक्काची घरं नाही आहे त्यांना. तर त्याच्यावरती आता आम्ही म्हणजे जे होईल ते प्रयत्न आम्ही करणार आहेत. आणि हाय राईजच्या आहेत त्या तिथे त्यांचे पोल्युशनचं आहे, त्यांना तिथे पार्किंगचं नाही आहे, तिथे फुटपाथचे नाही आहेत. तर ते आता बघू आम्ही जाऊन. कसं वाटतं तुम्हाला? आता राजकारणामध्ये आपलं आता आपण स्वतः ह्या मेन फ्लो मध्ये येत आहे. दीपक सावंत अनेक वर्ष यामध्ये सक्रिय आहेत. यामध्ये तक्रारी असतात, बऱ्याचदा अशा तक्रारी ऐकायला येतात की महिलांकडून की घरात पुरुषांना द्यायला वेळ मिळत नाही वगैरे. आता तुम्ही देखील या प्रक्रियेमध्ये बिझी होणार. काय वाटतं तुम्हाला? दीपक सावंत यांच्याबद्दल काय सांगाल अजून? आमचं लग्न आता 22 वर्ष झाली लग्नाला आणि दीपक यांनी त्याच्याही 25 ते 26 वर्ष आधीपासून ते राजकारणात आहेत. मी जरी नवीन असली राजकारणात तरी राजकारण माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण मी घरात बघितलेलं आहे त्यांचं. आज आमच्याकडे वेळ त्यांनी कमी दिलेले आहेत असं बोललं तरी काय जास्ती होणार नाही. खूप त्यांनी कामं केलेली आहेत. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन त्यांच्या काळापासून त्यांनी कामं केलेली आहेत. आणि आता ही जी वॉर्ड लेडीज डिक्लेअर झाला तर त्यांच्यावरती अन्याय नको व्हायला. आज आमचे कार्यकर्ते वगैरे सगळे नाराज झाले होते, पण आता हा मग मी स्टँड घेतलेला की मी त्याच्यामध्ये सक्रिय होईल, या कामामध्ये त्यांना मदत होईल त्याच्यात. मला एक सांगायचं याच्यामध्ये की खरं तर काय होतं, ही पहिली स्वतःच्या वडिलांचा बिझनेस बघत होती. पण काय झालं, त्यावेळेस मी हिला सांगितलं की नाही, आपली मुलं मोठी होत आहेत तर आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर ती सगळं ते सांभाळत असताना ती मला 2 मुली आहेत, त्यांच्याकडे बघायला लागली. आता दोन्ही मुली कॉलेजला आहेत आणि आता तिला तसा वेळ पण आहे, म्हणजे ती प्रॉपर वेळही देऊ शकते. त्यामुळे ती अडचण येणार नाही की आता घरी कोण बघणार आणि काय. त्याच्यामुळे आमच्या मुली मोठ्या आहेत, आता पूर्ण वेळ आम्ही समाजसेवेसाठी देऊ शकतो. आणि इथल्या ज्या समस्या आहेत त्या तिच्या माध्यमातून, म्हणजे मी बाहेर काम करत असेल पण ती सभागृहात जाऊन ते विषय मांडेल आणि ती पूर्ण करू शकेल असं वाटतं मला. सोनालीताई, एक महत्वाचा प्रश्न, आपल्याबद्दल पूर्ण परिचय, पूर्ण माहिती हवी. आपलं शालेय शिक्षण, आपलं बालपण याबद्दल काय सांगाल? माझं शालेय शिक्षण IAS स्कूलमधून झालं, SSC. कीर्ती कॉलेजमधून 12वी केलं आणि मग मी युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि मध्ये मी डिप्लोमा कोर्स केले होते आणि लगेचच कॉलेज झाल्या मी माझ्या वडिलांच्या व्यवसायामध्ये काम करत होती. आणि कोविडच्या 2 वर्ष आधीपर्यंत मी त्यांच्या व्यवसायामध्ये होती. तिकडचं त्यांचं मार्केटिंगचं आणि त्यांचं अकाउंट्स मी बघायची. माझ्या वडिलांची ॲडेसिव्हची फॅक्टरी आहे तिथे ठाण्यामध्ये. आणि आता मुली जशा थोड्या मोठ्या, म्हणजे लहान होत्या तेव्हा मला वेळ नव्हता मुलींकडे बघायला. आता मुली मोठ्या झाल्यामुळे आता मी सगळा वेळ इथे देऊ शकते. जसं
तुमचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कसं बघता तुम्ही? एक आपण थर्ड पार्टी अँगल म्हणतो ना, काय वाटतं तुम्हाला? हा जो तुमच्या स्पेसिफिक आपण जर या प्रभागाकडे किंवा ह्या दक्षिण मध्य मुंबईकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमचा? तुम्हाला काय वाटतं? अम, काय म्हणजे मला असं म्हणायचं आहे की यामध्ये सर्व सर्व क्लासेस येतात, सगळ्या कुठल्या सुधारणा झाल्या पाहिजेत किंवा या समाजाकडून आपल्याला अपेक्षा असतात. जशी समाजाकडून नेत्याला अपेक्षा असते तशी नेत्याला समाजाकडून अपेक्षा असते. म्हणजे ह्या गोष्टी विन मध्ये चालतात. बघा कसं आहे की जसा नेता तसा समाज आणि समाज तसा नेता असं एक इक्वेशन मानलं जातं. म्हणून म्हटलं जातं की आज उमेदवारांकडे पैसे उकळण्याचा मार्ग म्हणून पाहणारी मंडळी देखील आहेत, असं माझा या प्रश्नाच्या मागचा आशय देखील होता. तशी चांगली मंडळी, सपोर्टिव्ह मंडळी देखील आहेत. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? पहिली गोष्ट, जे दुसऱ्या पार्टीजमध्ये जे आहेत, म्हणजे मला त्याच्याबद्दल ऍक्च्युली डिस्कस नाही करायचं आहे. आमचीच पार्टी जी आहे ते जे विकासावरतीच बोलणारी आहे आणि करून सुद्धा दाखवलेले आहे, नुसतंच बोलत नाहीयेत. मराठी अमराठी या विषयावरती काही न चर्चा करता आपल्याला जे डेव्हलपमेंट पाहिजेत त्याच गोष्टींवरती, आणि माझं सुद्धा मत तेच आहे की इकडे या वॉर्डात जास्तीत जास्त विकासाच्या ज्या गोष्टी होतील त्या आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ताई, एक शेवटचा प्रश्न, आदर्श नगरसेवक कसा असावा? इतकी वर्ष तुम्ही व्यावसायिक आहात, व्यवसाय सांभाळताय, अकाउंटचं नॉलेज आहे आपल्याला, आपले पती राजकारणात समाजकारणात सक्रिय आहेत. काय वाटतं, एक आपण अनेकदा टेलिव्हिजनवरती सभागृहातील आर्ग्युमेंट बघितले, नगरसेवकांचे विषय मांडण्याची पद्धत बघितली, सर्व बघितलंय. तुमच्या माहितीनुसार किंवा तुमच्या सारासार बुद्धीनुसार तुम्हाला काय वाटतं, आदर्श नगरसेवक कसा असावा? लोकांचं काम करणाराच नगरसेवक असायला पाहिजे. तो काय एक पदवी मिळाली म्हणून तो मिरवायचा नाहीये ती गोष्ट. आपल्याला काम ज्या कामासाठी आपल्याला जनतेने निवडलं आहे तीच गोष्ट करायला पाहिजे. बरोबर. या सोनाली सावंत होत्या, दीपक सावंत यांनी देखील आपलं विश्लेषण केलेलं आहे, आपली मतं मांडलेली आहेत. या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 196 मधील समस्या देखील त्यांनी मांडलेल्या आहेत. सोनाली सावंत या नव्याने आलेल्या उमेदवार 196 वॉर्डसाठी यांनी देखील आपली मतं आणि आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यावेळेला विशेष लक्षणीय देखील ठरणार आहेत, कारण की यावेळेला नाराजांचे प्रमाण देखील वाढलेलं आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज राजकीय पक्षातून बाहेर पडलेल्या लोकांनी भरलेले आहेत. या अशाच सर्व घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.